एक लक्षात ठेवा, हे युग बोलण्याचं, गाण्याचं आणि नाचण्याचं. तुम्हाला दुनियेला नाचवता आलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला आनंद द्यायचा म्हणून गाता आलं पाहिजे, आणि नोकरी करायची असेल तर बोलता आलं पाहिजे. घरात संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण बोलता आलं पाहिजे. तुमची भूमिका तुम्हाला मांडता आली पाहिजे. एका मुलीला 14 मिनिट टीव्ही दिली होईल, एका मुलीने सांगितलं मी आरतीचं लेक्चर दे, एका मुलीने सांगितलं की मी सर्व्हिस इंडस्ट्रीचे काका म्हणतात की एक कॉम्प्लेक्स पुराचा पुरा खाली करा घेईन, तिथे शॉप टाकेल, तिथेच दूध वितरित करेन, तिथेच पेपर वितरित करेन. 1 लाख रुपये महिना इन्कम कुठे नाही केलं. मी चुकीचं बोलत असेल तर मला कधीही फोन करा, मला विचार ते काय आहे. पण तुम्ही कुठे आधी तुम्हाला एक गाणं बोल गेले, ते गाणं ती म्हणे, त्याच्यामध्ये त्याच्या आधी एक अल्पोलची कविता म्हणतो की मला प्रेरणा देते की सुद्धा मेंबर पण चांगलं घ्यावं. जिथे चालना नामुमकिन हो तिथे कर स्वीकार, किरण मोह बदल सकेचा हिम्मत से उत्पाद, मर्यादा है कौन सी मेरी क्या है शक्ति स्थान, पैसा मोबाईल बहुत से को बुद्धी दे सकता. देवाच्या परिस्थितीत बदलू शकत नाही, ती स्वीकार स्थानाची प्रसंगामध्ये जी परिस्थिती बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य होते, आणि अशा परिस्थितीला भेट देण्याचे ज्ञान लागते. गॉड grant the sanity to accept the things I cannot change, courage to accept things I can, and wisdom to know the difference. आता आधी छोटी कवी गाणं म्हणे, पण त्यासाठी आपल्याला भैया खेळ मागणे. मी 28 शाळेमध्ये लेक्चर घेतली, आम्हाला आता तुम्हाला खायला पण 5 मिनिटं देतो, फुल सुट्टी. तुम्ही जायच्या आधी नाव द्यायचं नाही, नंबर द्यायचा नाही, शाळेचं नाव द्यायचं नाही. आमच्याकडे 4:30 चिठ्ठ्या आहेत, आरतीचं लेक्चर खराब झालं असं द्यायचं. काय द्यायचं, काय द्यायचं, आरतीचं लेक्चर खराब झालं असं द्यायचं. पाहिजे ते द्या. ओके. आणि तुमचा एक प्रश्न मला भयाबद्दलचा कुठला आहे, तिने सांगितलं लेक्चरमध्ये तुम्हाला आणखी काय आवडायला. आमच्याकडे भरपूर प्रश्न, काही मुलीचा प्रश्न माझ्याकडे त्याला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. काही चुकीचं नाही, काहीही चुकीचं नाही आहे. मी सायकोलॉजिस्ट आहे, योगा करत नाही, काही एनिथिंग कॅन आहे. तुमचं नाव आम्हाला कळणार नाही, तुमच्या शाळेचं नाव आम्ही कळणार नाही. आम्ही कॉन्फिडन्स क्वेश्चन तयार करतोय आणि त्याचे नवीन लेक्चर देऊ. तुमच्या पॅरेंट्स 6 महिन्याबरोबर तुमच्या आईसोबत आणि पॅरेंटिंग लेक्चर चालू करतो, आई आणि मुलगी. त्यासाठी आम्हाला प्रश्न पाहिजे, विचार करा, वाईट चालू करतो वाईट घ्या, बोल करावं तर बोल घ्या. त्याच्यामुळे आपल्याला विनंती करतो ती कविता म्हणावी आणि थोडक्यात त्याचा अर्थ सांगावा. आणि त्याचं देशात नव्हे पण त्याच्या आशिष दुई यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीपत्र तयार छान या शाळेत मुलांमध्ये ठेवल्यानंतर त्याचे आभार मानतो. आणि अखेर सांगतो की तिने हे खूप अशी सुंदर कविता आपल्या पुस्तकाच्या आधारावर पाहू दाखवावी. नाचू पण दाखवतो, डान्स वगैरे
प्रयत्न स्वतःला ओळखा, सावध राहा, पुढे जा. या व्याख्यानाला तुम्ही शांतपणे बसा, खाली बसा, थोडीशी पायाचा प्रयत्न थोडा झाला हरकत नाही, पण तुम्हाला एक चांगलं व्याख्यान आहे. कारण मला अशी आशा वाटतो एक पान फाडायचं भेट बाईने सांगितलं, बाईचं काय आभार झालं, एक पान फाडायचं, चिठ्ठी करायची गोल कळलं, आणि इथे आणून थोडं जेव्हा आरती एकटी इथे असेल इथे टाकायची आणि मॅडम सांगतील तसं निघून जायचं. ओके मॅडम. थोडा वेळ वया बंद ठेवा, लगेच यायचं नाही. आम्ही वेळ देतोय तुम्हाला. कसा वाटला आजचा कार्यक्रम तुम्हाला? नुसता छान वाटला की काहीतरी शिकलाच पण त्याच्याबरोबर? खूप काहीतरी नाही, खूप काही शिकलो. कारण आम्हालाही वाटत होतं की अशा प्रकारचं काहीतरी कोणीतरी बाहेरून घेऊन सांगितलं तर ते अधिक महत्वाचं ठरेल. आरती, thank you very much. It was an amazing session, lovely. खूपच छान असं सेशन आहे. एकदा जोरदार टाळ्या आरतीसाठी. आणि अजून जोरदार टाळ्या विलीन करण्यासाठी त्यांनी हटवलं. थँक्यू विलीन सर, थँक्यू आरती. आम्ही आमच्या सुपरवायझर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी तुम्हाला पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन तुमचे आभार मानायचे आहे. आपण टाळ्या वाजवूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विलीन सर फॉर युअर कॉपरेशन. आणि हिंदी मॅडमकडे आपण पुष्पगुच्छ देतोय. थँक्स फॉर बीइंग प्रेझेंट हिअर. या मॅडमकडे आणि सर्वात मोठे आभार मी तुमचे मानते. कारण 2 तासाहून जास्त वेळ मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही एखाद्या अशा सेशनसाठी आम्हाला ओरडावं लागलेलं नाही. नाहीतर सतत त्यांची नजर आमच्याकडे असते की मॅडम काय बोलतील का, काय करतोय का. पण आज सगळ्यांची नजर आरतीकडे, कारण त्यांची एक आवडती मैत्री आणि त्यांच्या बाबांच्या जागी असलेले विलीन सर हे त्यांच्यासोबत होते. याची मोठी गंमत वाटली आम्हाला. सो थँक्यू गर्ल्स. एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडे आणि तुम्ही ओके. सो थँक्स अ लॉट. आणि विलीन सर तुम्हाला काय सांगतील त्याप्रमाणे आपल्याला रांगे शिक्षक सांगतील तेव्हाच आपल्या कार्यक्रम उघडायचा आहे. हा सगळे आता शिस्त पाळली की नाही? आदर्शवाटचा भाग आहे, मस्त शिस्त लागणार. एक पान फाडा, त्याच्यावरती लिहा लेक्चर कसं वाटलं, त्याच्या खाली लिहा की तुमचा प्रश्न म्हणजे तुम्हाला काय ऐकायला आवडेल, किंवा भयाबद्दल आवडायला लागेल किंवा आणखी काय वेगळं ऐकायला आवडेल, तर या विषयाचा आपण काय आवडायला लागेल जरूर आम्हाला कळवा. नाव घेऊ नका, शाळेचं नाव घेऊ नका, नंबर घेऊ नका. फक्त आरती एकाचा नंबर सांगेल. तुम्हाला कधी अडचण तर तिला फोन करा की माझ्यापर्यंत तुमचा मेसेज पोहोचेल. आरतीचा नंबर तुमच्या ग्रुपमध्ये लिहून द्या. नंबर लिहून द्या. 9762 986